वाव, काय घर बनलंय. Welcome to the transformation journey of this home. This video is a very special video because it's a dream home of Kamre family. So watch us turning the 4 months hard work, ideas and design and craftsmanship to a truly special home. So watch the ideas turn into reality. So let's chit chat with this कांबळे फॅमिली. तर काका आता 4 महिने आपण काम केले, पण म्हणजे मी कधीच विचारलं नाही की आपण म्हणजे तुम्हाला माझा नंबर कुठून मिळाला किंवा आपण भेटलो कसे वगैरे. तुम्हाला कसं म्हणजे मी कॉन्टॅक्ट कसं झालं? माझ्या काय सेवानिवृत्तीनंतर एक स्वप्नातील घर बनवताना एक सुंदर घर बनवायचं स्वप्न होतं. आणि मग मित्राबरोबर गेटवरती आरसीएफच्या गेटवरती चर्चा करत असताना नम्रता परब एक आर्किटेक्चर आहे आणि तिने बरीच घरं बनवली तर असं मित्राकडून समजलं. आणि ते माझा अनिल परबची मुलगी आहे असं समजल्यानंतर तिचे बरेच व्हिडिओ मी घराचे बघितले आणि निर्णय घेतला की आपण आर्किटेक्चर म्हणून नम्रताची निवड करूया. आणि मग तुला भेटून सुरुवात झाली कामाला. It was the best decision to take you on board because we were very confused during the selection of tiles. So you helped us in everything, the execution. कारण आम्ही पहिल्याच दिवशी ज्यावेळेस आम्ही पूर्ण फॅमिली स्टाईलच्या डिस्कशन साठी गेलो होतो, सिलेक्शन साठी गेलो होतो, पण आम्ही सिलेक्शन करू शकलो नाही. टाइल्स कोणची घ्यायची तेच समजत नव्हतं. तेव्हा निलेशने डिसिजन घेतलं, पप्पा आता नको, आपण आर्किटेक्टलाच बरोबर घेऊया. आणि मग आम्ही नम्रताशी बोलून आणि मग कसं वाटलं हे म्हणजे आपले जे 4 महिने आपण काम करतोय ते कसं वाटलं किंवा तुमच्या बेस्ट पार्ट कुठलं आहे या घरातलं? पहिलं तर मी सांगेल, हे घर जे बनलेलं आहे ते माझ्या स्वप्नातलं घर आहे. आणि पहिलं आम्ही कंपनीच्या क्वार्टरमध्ये आरसीएफ मध्ये राहत होतो. तिथे म्हणजे कोणती वस्तू कुठे ठेवायची, कॉलनीतलं एवढंही आमचं छोटं घर नाही, प्रशस्त प्रशस्त आहे तसं, प्रशस्त आहे, पण काही म्हणजे कुठे कोणती वस्तू कुठे ठेवायची हे काही समजत नव्हतं किंवा काय. त्याच्यामुळे म्हणजे तिथे सिस्टमॅटिकली थोडस हे होतं, वस्तू ठेवायचं काय समजत नव्हतं. त्याच्यामुळे आता जास्तीत जास्त मला किचन म्हणजे माझ्या स्वप्नातलं झालेलं आहे. त्यातले त्यात प्रॉपर वस्तू कुठे ठेवायच्या त्या ठेवल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी खुश आहे. आणि ऑल मध्ये सगळं म्हणजे माझं घर स्वप्नातलं घर आहे, ह्याच्यामध्ये मी खुश आहे. 2 BHK असल्यामुळे इथे स्टोरेज पण बरंच झालेलं आहे. म्हणजे कोणती वस्तू कुठे ठेवायची काहीच अडचण येत नाही. कुठे आता जागा मोकळी राहणार. मोस्टली क्लायंटचे स्टोरेज हेच एक मेन रिक्वायरमेंट. हो, खुश आहे आम्ही. आणि नम्रतासारखे आम्हाला आर्किटेक्ट मिळाले, डिझायनर मिळाले, त्यामुळे आमचं घर एकदम सुंदर स्वप्न. आणि मला आठवतंय म्हणजे जेव्हा आपण कदाचित पहिल्यांदा भेटलो असू तेव्हा काकांनी मला सांगितलेलं की आमच्या घरात कुठेतरी कुठल्या एक कॉर्नर मध्ये बुद्ध विहारचं काहीतरी करावं किंवा काहीतरी ते तर माझं स्वप्न होतं. आणि खरोखरच ते साकार झालं. मी 25 वर्ष धार्मिक काम करत असताना एक माझं स्वप्न होतं की घरामध्ये विहार बनवताना सांचीचा स्तूप बनवणारा अगदी हुबेहूब विहारासारखं विहार घरात बनलेलं आहे. सो काका काकींचं तर ऐकलं, पण
तुमचं तर आपण सेम एज ग्रुप असल्यामुळे म्हणजे आपण खूप एक चांगली बॉन्डिंग शेअर झालेली या पूर्ण प्रोसेसमध्ये. तर कसंही घालून सुपर्ब. ॲक्च्युली हा प्रोजेक्ट कधी स्टार्ट झाला आणि कधी एंड झाला कळालंच नाही. बट बिकॉज ऑफ दिस बॉन्डिंग एवढी मज्जा आली या प्रोसेसमध्ये. लाईक ईच अँड एव्हरीथिंग राईट फ्रॉम द मिरर्स टू द डोअर सिलेक्शन टू द टाईल सिलेक्शन. मेहनत खूप होती पण मज्जा पण तेवढीच आली. जेवढी मजा आली तेवढे कॉन्फ्लिक्ट्स पण होते आणि कॉन्फ्लिक्ट्सला क्लिअर करता करता जे झालं Actually एक चॅलेंज होतं की 2 जनरेशन गॅप्सला And you were फिल the करायचं bridge. ते you were the मोठं bridge. challenge होतं ते. See, when we got to know की नम्रता करणार आहे, my first brief to नम्रता was की घर ब्राईट, मोकळं, येस. Minimalist. not minimalistic, but एकदम हलकं फुलकं वाटलं पाहिजे आणि आय थिंक तसंच बनलेलं आहे. आणि आय थिंक आमची पण तेवढीच मेहनत My आहे. requirement was very clear. I had already told her की ओपन असलं पाहिजे. जेवढी ब्राईट लाईट आणि एअर येईन घरात दॅट वॉज द बेस्ट अँड शी हॅज अचीव्ड ईच अँड एव्हरीथिंग वॉट एव्हर वी हॅव सेड. हम्म. सो थँक्यू. सो मोस्ट ऑफ द थिंग लाईक जर बघितलं तर हे जरा ब्रिटिश टाईपचं घर वाटतं. हायलाईट आपलं मंदिर आहे, हे वॉच आहे. ओव्हरऑल हा द वॉच. वॉच ते खूप सुपर सिलेक्शन होतं ते. फुल लिव्हिंग रूमचं आय गेस मेन अट्रॅक्शन Yes. ते वॉच आहेत आणि स्पेशली हे मिरर्स लावताना म्हणजे खूप एक फन होतं. लाईक स्वतः DIY करतात. कुठले फॅमिलीज एवढे इनटू द्या होम नसतात बट बिकॉज मे बी इट्स युअर फर्स्ट Yes. होम. तो आय रिअली लाईक की द वे काका काकू सगळे जण Everybody एकत्र was- बसून इन्व्हॉल्व्ह होऊन जे काम करत तेव्हा most fun part was हा. making the handprints. हँड प्रिंट्स वॉज द बेस्ट The बेस्ट best. थिंग. हा की इट वॉज Undoubtedly. समथिंग की एक ड्रीम सारखं होतं सगळ्यांचं आणि ज्यांनी काम केलेलं आहे सगळ्यांचं The handprints were there. असं इट्स नॉट की लाईक जस्ट हॉल बनवलाय आणि फक्त बेडरूम बनवलाय. लाईक ईच अँड एव्हरी आर्टिफॅक्ट आणि फ्लावर लाईक आणि मोस्टली घरात लोक बघतात की टीव्ही युनिटच आधी अट्रॅक्शन. बट या घरात आय वुड नॉट से की टीव्ही युनिट खूप सिम्पल आहे बिकॉज टीव्ही युनिट शुड नेव्हर बी अन अट्रॅक्शन. करेक्ट. या घरात जे अट्रॅक्शन्स आहेत जे स्मॉलर थिंग्स लाईक छोटे छोटे एलिमेंट्स आहेत. Many जे attractions pop-up in this होतात. one room itself. Exactly. The wall clock, the vihar, the plants. Plants, natural The plants is curtain. must. Yes. सी वी हॅव ऑलरेडी डिसाइडेड दॅट टाइम ओनली की आम्ही फेक प्लांट्स नाही आणणार. आणणार. हो. खूप इम्पॉर्टंट आहे नॅचरल प्लांट्सच जास्त हे असणार. सी आपण किती पण घर ना किती चांगलं बनवलं, किती आर्टिफॅक्ट आणले आणि चांगले चांगले कलर केला तरी त्या घराचा वाईब असला पाहिजे. आणि नाव आय फील दॅट वाईब, Yes. दॅट पॉझिटिव्ह वाईब यू फील, Yes. you just feel. Yes. And it's because hard work of all of us. All of us. And see, I already told na Instagram वर की we were not your clients. You were the part of the squad to make this happen, and we all made this happen. And सगळे best, good, nice. Yes.
Before we wrap up with this home video, let's look one of my favorite part of this home, that's the door. So this was the happy video of a happy home, happy family, and it was really a nice pleasure to work with this family. So we'll end this video on a happy note. So Like, like, share, share, and subscribe. Subscribe.